सकाळी कसं मस्त झुणका भाकरीचा बेत झाला, पण भाकऱ्या आणि चपात्या थोड्याशा उरल्याच. मग आता परत संध्याकाळी काय बनवायचं याच्यासोबत खायला, हा खूप मोठा प्रश्न पडला. काय केलं, पटकन होत्या त्या चपात्यांचे तुकडे करून घेतले. 2 भाकऱ्यासुद्धा उरल्या होत्या, त्यांचेसुद्धा तुकडे करून घेतले मस्त. तुम्हाला बारीक आवडत असेल तर मिक्सरमध्ये फिरवून घ्या, पण तो खूपच भुसा होतो, त्यामुळे मी हातानेच करते. मग फोडणी केली. फोडणीमध्ये मोहरी घातली, कढीपत्ता घातला, हिरव्या मिरच्या घातल्या, थोड्याशा कोथिंबीरची देठं पण घातली, कांदा घेतला, कांदा मस्त परतून घेतला. हिंग आवडत असेल तर हिंगसुद्धा घाला. हळद घातलं, तिखट घातलं, थोडासा गरम मसाला घातला, मीठ घातलं, बस. आणि मग आपण जे भाकरी आणि चपातीचे तुकडे केले होते ते घातले, मस्तपैकी कोथिंबीर घातली आणि एक 2 ते 3 मिनटं छान झाकण ठेवून वाफ काढून घेतली. त्यानंतर 1 चमचा साखर घातली. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर नका घालू. पुन्हा एकदा भरपूर सारी कोथिंबीर घातली आणि गरमागरम दह्याबरोबर